तर जुन्या व्हिडिओचा आता संबंध जोडणं 100% चुकीचं आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। पूजा मोरेंची उमेदवारी काढून घेतल्याच्या प्रकरणावरती मनोज जरांगेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जुने व्हिडिओ पसरवून माघार घ्यायला भाग पाडल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात असं देखील जरांगेंनी म्हटलेलं आहे। आणि जुने व्हिडिओचा जर हे संबंध आता जोडत असतील तर हे 100% मग चुकीचं आहे। जर असं असेल तर त्या पद्धतीचं बोलावंच लागतं तरच न्याय मिळतो, नसतं न्याय मिळत नाही ना। आणि ते जर तुम्ही आता काढणार असलात तर बाकीच्यांचे पण येत, मग नाही माफी मागायचा काय संबंध येतो? त्यांनी माफी मागू पण नाही, कारण हे राजकारण आहे। याच्यात जो आपला बळी द्यायचा प्रयत्न करेन त्याचा बळी आपण पण घ्यायचा असतो। जुने एक असले तरी व्हिडिओ खोटे नाटे आणि ते आता पांगवायचे आणि कुठंतरी माघार घ्यायला लावायचे, असं जर हे सत्य असेल तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतील त्यांना सुद्धा। मग तर पूजा मोरेंसंदर्भात पक्षाचा सामूहिक निर्णय आहे असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। पक्षानं सांगितल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा निर्णय घेतल्याचं देखील मुरलीधर मोहोळांनी म्हटलं। पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी असं झालं। दुसरं उदाहरण तुम्हाला देईन, आमच्या सम्राट थोरात त्यांच्या मिसेसला तिकीट दिल्यामुळे आम्हाला राजेंद्र काकडेचा फॉर्म मागे घ्यावा लागला। असे अनेक ठिकाणी निर्णय झाले की ज्या ठिकाणी शेवटी पक्षाचा निर्णय जो असतो तो सामूहिक निर्णय होतो आणि त्यावेळेला असं वाटतं की आपल्याला एखादा उमेदवाराला थांबवायचं, दुसऱ्याला तिकीट द्यायचं आणि म्हणून आपण त्या ठिकाणी नवीन उमेदवार पक्षाचा पुरस्कृत देतो। गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरून मंत्री हसन मुश्रीफांचा अनोखा बचाव पाहायला मिळतोय। गुंडांना नाही तर घरातील महिलांना तिकीट दिलंय असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। आरोप होणं आणि गुन्हा सिद्ध होणं यात मोठा फरक असल्याचं देखील हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। मला वाटतं गुंडांना तिकीट दिलं तर मी काय ऐकलं नाही, पण त्याच्या घरातल्या महिलांना तिकीट दिलेलं आहे। आता जर महिला सक्षम असतील, आता त्यांच्यावर काय आरोप झालेले आहेत, फक्त त्यांना अजून काय गुन्हा सिद्ध झालेला नाही। मला वाटतं अशा काळामध्ये एखाद्या महिलेचा सन्मान करायचा झाला तर हा निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की शेवटी की उमेदवार म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत, अजून त्या काय गुन्हा त्यांचा सिद्ध झालेला नाही। त्यामुळं आरोप असणं आणि गुन्हा सिद्ध होणं याच्यात फार मोठा फरक आहे। काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था देशाच्या, जगाच्या आणि मुंबईच्या जनतेनं पाहिली आहे असं पियुष गोयल यांनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचा मोठा विजय होईल असं देखील पियुष गोयल यांनी म्हटलं। कांग्रेस उबाटा और शरद पवार जी की पार्टी की स्थिति देश और दुनिया और मुंबई की जनता ने देखी है। भारत की जनता और महाराष्ट्र के लोग और मुंबई के जागरूक नागरिकों ने निर्णय ले लिया है कि अब वो भाजपा के साथ है। महानगर कॉर्पोरेशन बीएमसी में महायुति की विजय होगी। तर पुण्याच्या पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी परिसरातील नागरिकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। अजितदादा आमचं काय चुकलं असा बॅनरवर आशय पाहायला मिळतोय। प्रत्येक वेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भरघोस मतं देऊन तुम्ही आमच्या पदरी निराशा टाकली। प्रमोद निमण सारख्या निष्ठावंतावर केलेल्या अन्यायामुळे आमच्या भावना दुखावल्या असा आशय बॅनरवर आहे। तर भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या विधानानंतर मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली। मीरा भाईंदर महानगरपालिका महापौर मराठीच होणार असे बॅनर मनसेकडून लावण्यात आले आहेत। भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी मीरा भाईंदरचा महापौर उत्तर भारतीय होईल असं विधान केलं। भाजपाने पहिल्यापासून इथे सुरुवात केलेली आहे, लक्षात घ्या। त्यामुळे 14 नगरसेवक मराठी नगरसेवकांना बसवण्यात आलंय, त्यांना तिकीट नाकारली आहे। स्थानिक भूमिपुत्र यांना तिकीट नाकारलेले आहे। याचा अर्थ कुठे ना कुठे तरी हे मला वाटतं त्यांची चाल ही पुढे चाललेली आहे असं मला वाटतं। म्हणून आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या विरोधामध्ये आहोत आणि मीरा भाईंदरचा, महाराष्ट्राचा, मुंबईचा जो महापौर असेल हा मराठीच बनला पाहिजे या उद्देशाने आम्ही हा बॅनर लावलेला आहे। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीनं मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। ग्रंथदिंडीला सातारकरांसह महाराष्ट्रातील साहित्यिकांचा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। आजपासून साताऱ्यामध्ये 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली। जाणीवेचं आणि जीवनाचं विलक्षण भान दिसतं। आचार्य ठाकरे त्यांच्या कवितांबद्दल म्हणतात, मी उत्सुक आहे या साहित्य संमेलनाला सामोरं जाताना। म्हणजे अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या एका पानिपत कादंबरीमुळं मी महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचलो, प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचलो,
सुदैवानं ती कादंबरी या जिल्ह्यामध्ये नोकरी करत असतानाच मला पहिल्यांदा सुचली होती. तर त्या सगळ्या आठवणी दाटतात मला. आपल्याला या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा मिळावी हा मी माझ्या जीवनातला दुग्ध शर्करा योग